महापालिका निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युती आता झालेली आहे, पण काही ठिकाणी त्यांच्यातलं वितुष्ट समोर येत आहे। वॉर्ड क्रमांक 173 प्रतीक्षानगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात 50 खोके एकदम ओकेच्या जोरदार घोषणा दिल्या आणि त्यावर शिवसेनेनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले। पाहूया। मुंबईत शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली। शिवसेनेविरोधात भाजपची 50 खोकेची घोषणाबाजी। खोक्यांच्या घोषणा देऊन सेनेच्या जखमेवर चोळलं मीठ। मुंबईत भाजप शिवसेना सख्खे दोस्त निवडणूक लढवतायत, पण सायनमध्ये भाजप शिवसेना या सख्या दोस्तांमध्ये जुंपली आहे। सायनमधील प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलाय। भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा शिवसैनिकांसमोर दिल्यात। बनावट एबी फॉर्म जोडलेल्या शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरल्या। त्यांचा अर्ज निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलाय। दुसरीकडे जागा वाटपात हा वॉर्ड शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्यानं शिवसेनेनं पूजा कांबळेंना रिंगणात उतरवलंय। प्रचारात दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या। गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या आणि आता त्या घोषणेत बदल करून 11 खोके 1 अशी घोषणा दिली। शिवसेना उमेदवाराकडे एवढी मालमत्ता आली कुठून असा सवाल दत्ता केळुसकर यांनी विचारलाय। ॲक्च्युली आमचं थोडं काल चुकलं, आम्हाला तशी घोषणा द्यायला नाही पाहिजे होती। ॲक्च्युली जी ओरिजिनल घोषणा होती ती द्यायला पाहिजे होती। 50 खोके असं नाही, पण नक्कीच 11 खोके एकदम ओके अशी घोषणा आम्ही त्यांना त्यावेळी द्यायला पाहिजे होती आणि आम्ही आता पण देऊ। 11 खोके 11 खोके। याचं कारणच एवढं आहे की त्यांनी जे ह्या महापालिकेमध्ये जो अहवाल द्यायला लागतो, आपली एकूण जंगम प्रॉपर्टी द्यावी लागते, ती प्रॉपर्टी त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी, एक सर्वसामान्य मुलगा जो झोपडपट्टीमध्ये राहत होता, आज त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी आपली जी जंगम मालमत्ता दाखवली ती 11 करोड रुपये दाखवली। ती कुठून आली आणि कशी आली याचा नक्की त्यांनी जनतेसमोर खुलासा द्यावा। भाजपच्या घोषणेला शिवसेनेनंही जोरदार उत्तर दिलंय। गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है अशी घोषणा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। हा दिशाभूल करणारा माणूस आहे, ज्याच्यावर त्याच्याच पक्षानं तक्रार केल्यानं गुन्हा दाखल झालाय। त्यावरून कोण खोटं आणि कोण खरं हे उघड आहे असं शिवसेनेच्या रामदास कांबळेंनी म्हटलंय। जनतेला माहिती आहे तो माणूस कसा आहे, त्या माणसाची प्रतिमा काय आहे जनतेला माहिती आहे। तर अशा लोकांपासून मी जनतेला, आमच्या विभागातील नागरिकांना सांगेल की हा दिशाभूल करणारा माणूस तुम्हाला सगळं माहिती आहे। आमचे कामं असायचे, कामं हा स्वतःचे बॅनर लावायचा, बरोबर ना, काही झालं तर मीच केलं। अरे बाबा, ह्या ठिकाणी शिवसेना, भाजप, RPI महायुती काम करते। मी अगोदर ज्या पक्षात होतो तिकडून माझ्या नगरसेवक फंडातून कामं केलेले आहेत, बरोबर ना, ह्याचा काय अधिकार आहे त्याच्यामध्ये? पण लोकांच्या दिशाभूल करण्याचं काम हा प्रत्येक वेळी करतो आणि आमचे नागरिक सुज्ञ आहेत। या ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे लोकांना माहिती आहे। फक्त मला आता ही भीती वाटते की यांनी स्वतःच्या पक्षाचा फॉर्म चोरलेत आणि डुप्लिकेट लावलेत। या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपनं लेटर दिलं की हा बाबा ह्यांनी असं केलंय, भाजपच्या वतीने FIR दाखल झाला। मग तुम्ही सांगा कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतंय? शिवसेनेनं जे पेरलं तेच उगवलंय अशी टीका शिवसेना UBTनं केली आहे। आता खोक्याशिवाय दुसरं कोणतंच काम चालत नाहीये असं म्हणत शिवसेना UBTचे नेते अंबादास दानवेंनी टीका केली आहे। पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते। मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती, 50 खोके एकदम ओके। आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही। शिवसेनेचे वरिष्ठ नेते या घोषणेमुळे चिडले आहेत। भाजपचे कोण महारथी आहेत त्यांना पाहावं लागेल याची फडणवीस दखल घेतील असं शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल। बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे। म्हणून ह्याच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार। खोक्यांचे आरोप शिवसेनेच्या जिव्हारी लागतात। आतापर्यंत या घोषणा उद्धव ठाकरे समर्थक देत होते, आता त्याच घोषणा भाजप कार्यकर्ते देऊ लागल्यानं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे।
कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई.